सोलापुरातून काँग्रेसच्या लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्यावर पत्र लिहित बोचरी टीका केली आहे। राम सातपुते हे सोलापुरात बाहेरचे उमेदवार असल्याचा अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी लगावलाय। तसंच पुढचे 40 दिवस लोकशाहीचा आदर करत समाजात फूट न पाडता लढाई लढू असं सुद्धा प्रणिती शिंदे यांनी पत्रात लिहिलंय। पत्रात नेमकं काय लिहिलंय पाहूया। आपलं सोलापूर लोकसभेच्या निवडणूक रिंगणात स्वागत आहे। सोलापूर हे कायमच बहुभाषिक बहुधर्मीय सर्व धर्म समभाव मानणारं शहर आणि जिल्हा आहे। इथे सर्वांना आपली मतं मांडण्याची मुभा मिळते, मग तो इथला असो किंवा बाहेरचा। लोकांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, त्यांच्या गरजा आणि मतदारसंघाचा विकास हेच कुठल्याही निवडणुकीच्या केंद्रस्थानी असणं हे अपेक्षित असतं। पुढील 40 दिवस याचं भान राखून लोकशाहीचा आदर करत समाजात फूट न पाडता लढाई लढू मी आशा करते, अशा पद्धतीनं प्रणिती शिंदे यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान प्रणिती शिंदेंच्या पत्राला भाजप उमेदवार राम सातपुते यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। कधी काळी हेच नेते हिंदूंना दहशतवादी म्हणत होते, याचा सोलापूरकर हिशोब करतील असा घणाघात सातपुते यांनी केलाय। तसं सोलापुरातून भाजपचा विजय झाल्यावर प्रणिती शिंदे अशाच पद्धतीनं मोठ्या मनानं माझं अभिनंदन करतील असा टोलाही त्यांनी लगावलाय। प्रामुख्यानं ही निवडणूक त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी जिंकणार आहे याच्या भीतीने अशा पद्धतीने एक केविलवाणी प्रयत्न काँग्रेसकडून होताना दिसत आहेत आणि सोलापूरकर अशा कुठल्याही गोष्टीला भीक घालणार नाहीत। सोलापूरकर विसरलेले नाहीयेत की त्या ठिकाणी काँग्रेसचे हेच नेते कधी काळी हिंदूंना हिंदू दहशतवादी म्हणले, भगवा आतंकवादी म्हणले। त्यामुळे सोलापूरकर येत्या काळामध्ये या सगळ्या गोष्टीचा हिशोब